आणि विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स फाउंडेशन कडून धीरज गच्छे गोलंदाजी करणार आहे। तर फलंदाज जगदीश, मनोज आणि विकी या तीन फलंदाजांना आपण फलंदाजी करताना बघणार आहोत। खरं तर ज्यावेळेस सुपर ओव्हरचा 2019 ला वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये सामना सुपर ओव्हरचा टाय झाला आणि त्याच्यानंतर तो नियम खरं तर 2007 ला बनवण्यात आला होता। 19 ला असं वाटलं की फोल आहे तो नियम। 2007 ला नियम आला होता की सुपर ओव्हर टाय झाली तर पुढे बाउंड्रीच्या आधारावरती निर्णय दिला जावा। पण तिथे सुपर ओव्हर टाय झाली बाउंड्रीच्या आधारावरती, इंग्लंडला वर्ल्ड कप गेला, लोकांना थोडंसं वाईट वाटलं, बऱ्याचशा प्रतिक्रिया त्याच्यावरती आला। मग आयसीसीने त्या नियमामध्ये बदल केला। त्यावेळेस फलंदाजांची गोलंदाजांची नावं घेण्याची तरतूद होती, पण बदललेल्या नियमामध्ये नावं घेण्याची तरतूद नाहीये। तुम्ही कोणत्याही गोलंदाजाने गोलंदाजी करा, कुठल्याही बॅट्समनला तुम्ही बॅटिंगला पाठवा, फक्त पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जर कोणी बॅट्समन बाद होत असेल तर तो पुढच्या सुपर ओव्हरला बॅटिंगला येणार नाही। पण पहिल्या सुपर ओव्हरचा जो गोलंदाज आहे तो पुढच्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करणार नाही, पण त्याच्या पुढच्या तिसरी सुपर ओव्हर झाली तर त्याला गोलंदाजी करता येईल। कारण षटक आपण बघतो ना, एका षटकानंतर तो त्याचा स्पेल पुढे मिळतो, अगदी ते लॉजिक तिथे लावलेलं आहे। फलंदाजांना मात्र एकदाच बॅटिंग करता येते, अशा प्रकारे सुपर ओव्हरचा नियम तयार करण्यात आलेले आहेत। आपण इथे नावं घेतलेली आहे, पण नियम तोच असणार आहे हे लक्षात ठेवा। तर जाऊया मैदानामध्ये, जिथे धावफलकावरती आता 0 आहे आणि फर्स्ट एव्हर सुपर ओव्हर स्टार्ट नाव। धीरज गच्छे, पहिला चेंडू, मोठा फटका, 2 धावा। विशाल धारक स्ट्राइक एंड वरती, गिरीश पवार नॉन स्ट्राइक एंड वरती। दोन्ही फलंदाजांनी सुरुवात छान दिली होती शिरूर हवेलीच्या संघाला। आता पाहूया, एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायची, यानंतरच्या मॅच मध्ये खेळायचं असेल तर सुपर ओव्हर जिंकायची। खरं तर या षटकाला आपण म्हणतो सुपर ओव्हर, मात्र क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला 1 ओव्हर इलिमिनेटर असं म्हटलेलं आहे। 1 ओव्हर इलिमिनेटर म्हणजे सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी हे षटक आहे। रेफरलची मागणी केलेली आहे ओव्हर द वेस्ट, आणि बघायचंय आता तिसरे पंच सलमान शेख सर तिथे उपस्थित आहेत आपल्या व्हिडिओ रूम मध्ये। VCR रूम मधून आपल्यापर्यंत या चेंडूचा निकाल कळेल। तिथे बघायचंय काय घडलेले, कमरेच्या उंचीच्या वर चेंडू असेल तर तो नो बॉल होईल। मागणी खेळाडूंनी तीच केलेली आहे, मात्र पंचांनी खरं तर तो फेअर डिलिव्हरी घोषित केलेला आहे। आणि नाही थांबा, अजून निकाल आला, मी मैदानावरच्या पंचांनी फेअर डिलिव्हरी सांगितलंय, तिसऱ्या पंचांचा निकाल अजून यायचा आहे। रेफरल आहेत पंचांकडे, चेंडू किती उंचावरून येतोय, फलंदाजाची पोझिशन काय आहे ते बघितली जाते, तो किती वाकलेला आहे, त्याची कंबर किती उंच आहे हे बघितलं जाईल आणि मग ठरवलं जाईल। आता इथे लॉजिक लावायचे पंचांना, इथे लॉजिकचा खेळ आहे। तुमच्याकडे कुठेही मीटर पट्टी नाही आहे, मग कंबरेची उंची 1.56 मीटर आहे, नो बॉल, नो बॉल। इथे रेफरल सक्सेसफुल, इथे 2 या चेंडूवरती धावा आल्या, 1 धाव काढली होती तर 2 धावा मिळतील। धाव फलकावरती धावा असतील, पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती नो बॉल, त्याच्यावरती 2, 4 धावा आणि आता 1, 5 धावा फलकावरती आहे सुपर ओव्हर मध्ये। यशवंत भाऊ पाचंगे, सुनील भाऊ पोळेकर, स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर हवेली। मगाचा सुपरस्टार जबरदस्त फलंदाजी करणारा खेळाडू विशाल धारक, गिरीश पवार या दोघांना आपण बघतोय। इथे चांगला फटका, कव्हर्स मध्ये चेंडू, 4 रन। विशाल धारकच्या बॅट मधून इनसाइड आउट,
लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर, मात्र शफल होता तो पुढे एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर फटका. 4 धावा इथे फलकावरती आहेत. धाव फलकावरती धावांची नोंद होणार आहे 9. अजून 3 चेंडू खेळायचे आहेत. षटक मोठं होतंय काय धीरज गच्छेचं. खरं तर पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 15, पहिल्या सामन्यामध्ये जवळपास 29 धावा खर्च केल्या होत्या. 31 धावा खर्च केल्या होत्या धीरज गच्छेनं. आणि सुपर ओव्हरमध्ये तोच येतोय, फलंदाज बाद करतोय. 9 धावसंख्येवरती पहिला फलंदाज शिरूर हवेलीचा बाद. नवीन फलंदाज मोहम्मद अन्सारी मैदानामध्ये दाखल होणार आहे. मोहम्मद मैदानामध्ये दाखल होतोय आणि विशाल धारक होणारे बाद. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. मागच्या मॅच मध्ये ताबडतोब फलंदाजी करणारा खेळाडू, 1 चेंडू फक्त खेळलेला आहे गिरीश पवार. फसलेला फटका विशाल धारकचा, तो यष्टीरक्षकानं प्रतिम कॅच तिथे पकडला. 1 गडी बाद 9. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुपर ओव्हर मध्ये ही मॅच आलेली आहे. 1 ओव्हर इलिमिनेटर. या षटकामध्ये जर सामना कोणी संघ जिंकत असेल तर तो पुढे खेळणार आहे. इथे चांगला चेंडू आणि 22 धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट होणार आहे. धाव फलकावरती 10 धावा, 10 ऑन बोर्ड. अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आता 6 चेंडूला सामोरा जाईल तो गिरीश पवार. 10 धावा फलकावरती आहेत. धीरज गच्छेनं रोखून ठेवलेलं आहे. पहिल्या चेंडूवरच इथे दुसऱ्या चेंडूवरती नो बॉल आला होता, त्यानंतर एक चौकारे आलाय. स्लोवर 1 नाही लिफ्ट करू दिला चेंडू जमिनीच्या समांतर. लॉंग ऑनला 1 धाव केवळ प्राप्त होणार आहे. हो थ्रो थोडासा खराब आहे. 2 धावा इथून मिळणार आहे. 12 धावा षटकामध्ये विजयासाठी विशाल भाऊ कांबळे. डॉल्फिन स्पोर्टला 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड टू विन. बारा धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. डॉल्फिन स्पोर्ट्स, विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स फाउंडेशन, टेनिस क्रिकेटच्या प्रति विशाल भाऊ कांबळे यांचं मोठं योगदान होतं. आपल्या स्पर्धेसाठी डिंगडॉंग लाईव्ह सातत्यानं त्यांनी मोठं सहकार्य केलं. टीम्समध्ये देखील त्यांचं सहकार्य असायचं. अनेक खेळाडूंना त्यांनी उभं केलं. त्या अगोदर डिंगडॉंग टीमच्या माध्यमातून या टीमला एक वलय प्राप्त करून देण्यामध्ये विशाल भाऊ कांबळे यांचं मोठं योगदान होतं. ज्यावेळेस आम्ही डिंगडॉंग संघ बघितला, सँडी जगताप, विशाल कांबळे हे खेळाडू खेळायचे. त्यानंतर त्यांना सुनील दुर्गे यांनी स्पॉन्सर्ड केलं. त्यानंतर दिलीप टिळेकर साहेबांनी स्पॉन्सर्ड केलं. आणि मला वाटतंय आपल्या याच पिंपरी करंडकमध्ये दिलीप टिळेकर साहेब उपस्थित सुद्धा राहिले होते. पोलीस इन्स्पेक्टर पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मोठा बिझनेस त्यांनी उभा केलेला आहे. आजही टेनिस क्रिकेट विषयी त्यांची रुची आहे. विशाल भाऊ कांबळे यांना मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर ही टीम पुढे जाऊन प्रतीक पुणे हे नाव त्यांनी धारण केलं. अनेक स्पॉन्सर्स या संघासाठी नेहमी पुढे येत आलेले आपण पाहिलेत. विशाल भाऊ कांबळे यांनी त्यानंतर क्रिकेटपासून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. मात्र आपला स्पोर्ट्सचा व्यवसाय असेल, डॉल्फिन स्पोर्ट्स असेल किंवा त्याचबरोबर अनेक इव्हेंट, क्रिकेटचे अनेक इव्हेंट त्यांनी मॅनेज केले. आपल्या कुटुंबाला देखील एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. मात्र खेळाडूंमध्ये नेहमीच विशाल कांबळे हे लोकप्रिय राहिले. नेहमीच खेळाडूंमध्ये समरस राहिले. गोलंदाज विशाल असणार आहे आणि फलंदाज जगदीश मनोज मैदानामध्ये. विकी आणि जगदीश हे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. 13 धावांची आवश्यकता आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच अत्यंत वाईट न्यूज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि हृदयविकाराच्या झटक्यानं विशाल भाऊ कांबळे यांना आपल्यातून जावं लागलं.
क्रिकेटमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली विशाल भाऊंच्या जाण्यामुळे। निश्चित आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली इथे समर्पित करतो। फुल टॉस बॉल, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याची शक्यता तर तिथे नाहीये, परंतु धावबादचा प्रयत्न देखील झालेला आहे। फलंदाज मात्र कॉन्फिडंट आहे। पंच देखील कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अपीलला प्रतिसाद देत नाहीयेत, तर फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहे। फलकावरती धावा 0 आहेत। 5 चेंडू 13। काय मॅच, फर्स्ट एव्हर टाय मॅच आपण पाहिली आणि पहिली सुपर ओव्हर आपण बघतोय। 1 ओव्हर इलिमिनेटर या स्पर्धेतलं, आणि तोही सामना 79 धावा, 6 षटकांमध्ये 79 धावा बनून टाय झालाय। काय मॅच आहे। शिरूर हवेलीकरांनी 12 धावांचं योगदान इथे पहिल्या फलकावरती लावलेलं आहे सुपर ओव्हरमध्ये, आणि चिंचवडकरांना 13 धावांची आवश्यकता आहे। विशाल आखूट टप्प्याचा चेंडू भरकटला, यावेळेस वाईडची घोषणा आहे। 1 धाव इथे प्राप्त होईल। फलकावरती धावांची सुरुवात होते 1। 5 चेंडू आणि 12। पाच चेंडू 12। जगदीश जगदीशचा हा प्रयत्न आहे, फटका फसलेला आहे, मात्र गोलंदाज मागे येत पकडण्याचा प्रयत्न होता। ओ हो, इथे खराब क्षेत्ररक्षण, आणि आता मिळतील 3 धावा, मिळतील 3। इथे कॅच सुटला आणि 3 धावा। या चुका टाळणं गरजेचं आहे। अतिघाई संकटात नाही। मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं एक असतं। तुम्ही बघा, रस्त्याने चालत असाल तर बोर्ड जो दिशादर्शक फलक असतात त्याच्या पाठीमागच्या बाजूने असं लिहिलेलं असतं, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक। झेल सुटला, त्याच्यानंतर जोरात थ्रो केला। यष्टिरक्षकाने देखील वेगात चेंडू अडवून लावायचा प्रयत्न केला, त्या घाईत त्याच्याकडून सुटला। 3 धावा इथे मिळाल्यात। फलकावरती धावा 4, 9 धावांची गरज आहे। 4 चेंडू 9। विकी ऑन स्ट्राइक। यस, कडक शॉट कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे। 2 धावा जरूर प्राप्त होत आहेत। फलकावरती उद्योजक कैलासभाऊ निखाडे आज मंचावरती उपस्थित आहेत, आणि समालोचकांवरती आमच्यावरती नेहमीच त्यांनी प्रेम केलेले, कुठल्याही ग्राउंडवरती असू द्यात, सातत्यानं बक्षीस देऊन ते समालोचकांना सन्मानित करत असतात, गौरवान्वित करत असतात। इथे कॅच होईल आणि फलंदाज बाद होईल। पहिला धक्का, सर्वोत्तम गोलंदाजी इथे डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू हलकासा आत आणण्याचा प्रयत्न होता, आणि इथे सुंदर कॅच स्क्वेअर लेगला आपण बघतोय। सन्माननीय उद्योजक कैलासभाऊ निखाडे यांच्याकडून पुन्हा एकदा समालोचकांसाठी अर्थात नरेश डोमे आणि प्रवीण गायकवाड यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। मनापासून धन्यवाद कैलासभाऊ। आज खेडचा संघ देखील क्वालिफायर राऊंडमध्ये खेळणार आहे, परंतु खेडच्या संघासमोर कोणता संघ असेल याचं उत्तर अजून निश्चित नाही। 3 संघ शर्यतीत आहेत। विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स फाउंडेशन डॉल्फिन चिंचवड, तर धावफलकावरती धावा 6 आहेत। विजयासाठी धावांची 7 गरज आहे। ती 2 चेंडू 7 धावा। शिरूर हवेली, चिंचवड आणि देहू रोड या 3 संघांमधून ठरणार आहे। अजून कुठला संघ स्पर्धेच्या बाहेर गेलेला नाहीये। सुपर ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहे। पुन्हा इथे डॉट डिलिव्हरी, विशालची कमालीची गोलंदाजी, निर्धाव चेंडू, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश। आता फक्त विजयाचा लख प्रकाश आहे, आणि काळ्या निबिड अंधारातून अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दाखवला विशालनं।